आपल्या पत्रात अगोदर काहीच नव्हतं. हं. आपण 58 लाख नोंदीकडे गेलोय. 3 कोटीच्या आसपास मराठा आरक्षणात गेला. कधी नाही घडणारं ते घडलं. किमान मी 1 लाख कुटुंबाला तरी आरक्षण देऊ शकतो. किमान तेवढं तर केलं. आज 1 लाख कुटुंब व्हाना आनंदी सुखी आहे. शिक्षणात चाललेत, नोकरीत चाललेत. एक आंदोलनाचा असा आवाज ज्याने आवाज दिला की हजारोची गर्दी लाखोवर जाते की मराठा आरक्षणाचा जो काही लढा होता तो कुठल्या टप्प्यावरती आला. एकदम थोडं राहिले. समाजाच्या लेकराची काळजी घेणार मी, 100% घेणार. जीव गेला तरी घेणार. असं वाटलं होतं की एक दिवस असा येईल की आपण या समाजाचं अशा प्रकारचे नेतृत्व करू जिथं अगदी घरातील लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत प्रत्येक माणूस तुमच्या नावाशी जोडला जाईल. मी एक गोष्ट ऐकलेली, हे होईल का नाही मला माहीत नव्हतं. कोण कोणाच्या नशिबातलं कधी करू शकतो. मी छत्रपती शिवरायांचा विचार पूर्ण आंदोलनाशी जोडला. एक असा नेता ज्याचा कोणताही स्वतःचा पक्ष नाही, एक आंदोलनाचा असा आवाज ज्याने आवाज दिला की हजारोची गर्दी लाखोवर जाते. सरकारला जाब विचारत असताना नेत्याचं जे मत आहे ते आजूबाजूच्या सगळ्या लोकांचं बनलं. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये अनेक नेते घडले, चळवळीने अनेक चांगली माणसं या महाराष्ट्राला दिली. मात्र एकदा आंदोलन झालं की ते नेते कुठे असतात हे शोधूनसुद्धा सापडत नाहीत. मात्र मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन उभं राहिलं. त्या आंदोलनातून एक माणूस पुढे आला आणि तो माणूस स्वतःला इतर समाजाला पुढे घेऊन जात असताना अनेक टप्प्यावरची लढाई लढत होता. अर्थात मनोज जरांगे पाटील. हे नाव खरं तर आता महाराष्ट्राला नवीन राहिलं नाही. खरं तर मी आज जे काही विचारणार आहे यातलं अनेकांनी अनेक वेळा विचारून झालं असेल, पण पुन्हा एकदा एका आरक्षणाच्या निर्णायक टप्प्यावरती ज्यावेळेस सरकारमध्ये बसलेले मंत्री आरक्षणाबद्दल वेगवेगळे प्रवाद पुढे आणतात त्यावेळेस त्या आरक्षणाची लढाई कुठपर्यंत आली, आता शेतकऱ्यापासून विद्यार्थ्यापर्यंत हे आंदोलन पुढे कसं जात आहे, या संदर्भात बोलण्यासाठी कट्टुकटच्या या भागामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत आहे. धन्यवाद. पाटील, तुम्ही वेळ दिला आज कट्टुकटच्या या पॉडकास्टसाठी. माझा पहिला प्रश्न तोच आहे की ज्या प्रश्नाचे उत्तर आजही मराठा समाजातले लोक अनेक वेळा शोधत आहेत की मराठा आरक्षणाचा जो काही लढा होता तो कुठल्या टप्प्यावरती आला आहे. मराठा आरक्षणाचे टप्पे राहिला हे खरं आहे, परंतु आपण काय मिळालं हे सुद्धा खूप बघणं गरजेचं आहे. एखादा मुलाखतीतला किंवा आपण एखादा भाषणातला शब्द घेऊन त्यालाच धरून बसून चालत नाही. जे आपण म्हणलं जातं की एका शब्दाला रडत बसला, तसं समाजातल्या लोकांनी आणि विरोधी असणाऱ्या लोकांनी करायला नाही पाहिजे. हे माझं प्रामाणिक मत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतो. आपल्या पत्रात अगोदर काहीच नव्हतं. आपण 58 लाख नोंदीकडे गेलोय. 3 कोटीच्या आसपास मराठा आरक्षणात गेला. कधी नाही घडणारं ते घडलं. आणि दुसऱ्या वर्षात मराठवाड्याचा हैदराबादचा JR आपण घेतला आहे. आता 17 संस्थांचं पण घेणार आहेत. आरक्षणाची लढाई आता एकदम शेवटचा टप्पा बी नाही म्हणता येणार, एकदम थोडं राहिले. एकदा JR तो निघाला की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र सगळाच आरक्षणात जातोय, म्हणजे महाराष्ट्र आरक्षणात गेला. पहिल्या राहिलेला 58 लाखातून काही गेला. आपण यश पण बघितलं पाहिजे. एखादा शब्द उचलायचा आणि त्याच्यावरच बोलायचं आणि आपणच आपल्या लोकांची किती दिवस मनं दुखवायची. थोडा सारासार विचार केला पाहिजे की पुढे लढाई घेऊन जात असताना आपण किती जणाला आपल्याला अंगावर घ्यायला लागलं हे विसरून चाललात. किती संघर्ष करावा लागला हेही नाव ठेवणारे विसरून जायला लागले. आपल्या समाजाचे किती हाल होते. एवढा मोठा बलाढ्य समाज असूनसुद्धा कसा खिंडीत सापडलेला होता. आपण कसे एकजूट झालो, तेव्हा आनंद किती मोठा आहे. आज किती दबदबा दरारा देशावरती राज्यावरती समाजाचा बसायला लागला हे आपण विसरायला लागलो. कुठंतरी स्वस्वार्थासाठी किंवा राजकीय नेत्याला एखाद्याला खुश करण्यासाठी किंवा कुठं तुटपुंजी ती दलाली काय म्हणायची त्याला ते करण्यासाठी आपलं दुकान बंद पडू नये म्हणून काहीतरी आक्रस्ताळेपणा करायचा आणि उगाच चिकलफेक करायची, हे सोडून दिलं पाहिजे. आणि आपण यश किती घेतलं आहे. किमान मी 1 लाख कुटुंबाला तरी आरक्षण देऊ शकलो. किमान तेवढं तर केलं. आज 1 लाख कुटुंब व्हाना आनंदी सुखी आहेत. शिक्षणात चाललेत, नोकरीत चाललेत. हे तर बघा, तुम्हाला तर काही करता नाही आलं, तुम्ही काही केलं नाही, तुम्ही कोणाला काही दिलं नाही आणि नुसतंच हमेशा तुमचं आयुष्य त्या नाव ठेवण्यातच चाललं आहे, बोंबालण्यातच. सोशल मीडियावरही कुठं चॅनलवरही याच्यातच आयुष्य गेलं तुमचं. मी काही ना काहीतरी दिलं माझ्या समाजाला. ज्या जातीत जन्म घेतला त्या जातीच्या गोरगरिबांना मी काहीतरी देऊ शकलो. तुम्ही तुमच्या मनाला विचारलं पाहिजे. आपण काहीच देऊ शकलो नाही टिंगल करण्याच्या पलीकडे आत्तापर्यंत.
तुमच्या का हात बांधले होते का? समाजाची जर तुम्हाला काळजी असती, आनंद जर तुम्हाला वाटला असता, समाज सुखी करायचा, तर तुम्ही इथून मागच केला असता. तुम्हाला समाजाची काळजी नाही आहे, तुम्हाला आनंदाची काळजी नाही आहे समाजाच्या. तुम्हाला तुमचा स्वस्वार्थ जागा होतो. तुमच्या काय कोणी हात बांधले नव्हते. 20-25 वर्ष झालं तुम्ही लढताय, त्या टायमाला द्यायचं ना. आता आम्ही दिलं तर उगाच काही ना काहीतरी बोलायचं, यावं नाही झालं आणि ते नाही मिळालं आणि याच्यात तुला काय करायचं, आम्ही आमचं बघू. तू तुला वेगळं लढ आणि तुला कोणचं आणायचं ते आण. हे आरक्षणाची लढाई तुमच्या प्रश्नानुसार त्याला टप्पाच नाही आहे. आता शेवटचा म्हणता येणार नाही, काहीच नाही. थोडं राहिलं, जे आर निघाला की संपला विषय. पण असं म्हटलं जातं की तुम्ही जेव्हा मुंबईला गेलात आणि मुंबईहून परत आल्यानंतर केवळ 90 लोकांनाच प्रमाणपत्र मिळाले, अशी एक माहिती जी मागच्या काही दिवसामध्ये मंत्री काही वेळा बोलले, काही वेळा कुठला तरी एखादा माणूस पुढे येतो. जसं तुम्ही म्हटलं की या लढाईमध्ये अनेक लोक आहेत, तर ते पुढे येऊन सांगतात की नाही, एवढेच लोकांना फक्त मिळालं. किती लोकांना मिळालं प्रमाणपत्र? हेच लोक आधी म्हणले होते एक प्रमाणपत्र मिळू द्या फक्त, जे आरनुसार. आम्ही म्हणाल ते समाजापुढं नाक घासू. आता सरकार सांगतं 98 दिलेत. 98 कोणी दिले ना? मग मी तर माझं एक बी नाही दिलं. पण सरकार म्हणतंय 500 अर्ज आले, त्यातून 98 आम्ही दिले जे आरनुसार. 98 दिले, तू तर म्हणतो एक बी दाखवा तरी समाजापुढं नाक घासितो. मी तर म्हणलो 98 दिले, सरकार म्हणतंय मुख्यमंत्री मग 98 दिले ना जे आरनुसार. आणि जरी नाही दिले तर मी बघल ना. समाजाच्या लेकराची काळजी घेणार मी, 100% घेणार. जीव गेला तरी घेणार. लढत राहणार. मी हारलो का? नाही. हटलो का? मी जिद्द सोडली की माझी? नाही सोडली. मग तुम्हाला नाव ठेवायला जागाच पुढे. पळून गेलो का अर्ध्यातून? लढाई सातत्याने लढावी लागते. तुम्ही एकदा मुंबईला गेले आणि तुम्ही जर त्याच्यावर मत असताना मुंबईला गेलो तर काहीच नाही झालं. वारंवार लढावं लागतं. छत्रपती शिवरायांनी आपल्याला ते शिकायलंय. वारंवार लढावं लागतं, तेव्हा स्वराज्य निर्माण झालं, हिंदवी स्वराज्य. सोपी गोष्ट नाही आहे. काही एकदा लढले असं कधी झालंय? तुम्ही एकदा पेरलं की मग पुन्हा पेरायची गरज नाही 10 पिढ्या. प्रत्येक वर्षी तुम्हाला खुरपणी करावं लागेल, पेरावं लागेल, खत टाकावं लागेल, पाणी द्यावं लागेल, काढणीला जावं लागेल, मग त्याची मळणी करायला लागेल, तेव्हा धान्य घरात येईल. तुम्ही पेरले का आता झोपले निवांत, असं होत नाही. लग्न केल्यावर जाऊ दे, पुढचं नाही बोलू. पण मी मुख्य प्रश्नाकडे परत येतो. 98 लोकांना मिळालं, पण या संदर्भात कधी सरकारशी परत बोलणं झालं तुमचं की पुढची प्रमाणपत्र कधी मिळतील किंवा जे लोक दाखल करतायत त्यांचं काय पुढे? मी शांतच याच्यासाठी की मला सरकारकडून सांगण्यात आले ज्याप्रमाणे सगळ्याला दिलं जाईल आणि ज्या नोंदी आहेत हैदराबाद गॅजेटमध्ये, जेवढी संख्या आहे तेवढ्यांना दिलं जाणार. मी शांत राहिलो. मला माझ्या समाजाचं कल्याण करायचं, राजकारण नाही करायचं. देणारा आमच्यासाठी महत्त्वाचा, नाही देणारा महत्त्वाचा नाही. तो पक्ष कुठलाही असू दे. माझ्या समाजाला द्यायला लागले तर मी मान्यच करणं. आता होत काहीच नव्हतं, लागू द्या, आणखी वर्ष लागत. 60-70 वर्ष काहीच नव्हतं, तेव्हा काय केलं आपण? आपल्या लेकरा बाळाचं उघड्या डोळ्यानं वाटलं बघितलं आपण. आपल्या सगळ्या ओपनमधल्या जागा यांनीच खाल्ल्या, ओबीसीतल्या यांनीच खाल्ल्या. तिकडून हुकली की इकडं उधळले, परत इकडं पण आलेच. आणि शिक्षणात माग झाल्यामुळे शिक्षण देऊ शकाना माझा समाज. कारण शेतकरी वर्ग आहे सगळा. आमची उडी शेतकऱ्याची असून असून किती असणार आहे? कारण आम्हाला नैसर्गिक संकट आहेत. घरं चालवायचे आहेत, लग्न येतं, सप्ते येतं, सगळे सणवार येतं, सगळ्या रूढी परंपरा आम्हाला चालवायच्या. माझा शेतकरी पोरांना शिकवेन कसा मराठा? म्हणून आम्हाला त्या प्रवाहाकडे जाणं गरजेचं होतं. कारण शिक्षण आता माग झालं आहे आणि आरक्षणाशिवाय पर्याय नव्हता नोकरीत आणि शिक्षणात जाण्यासाठी. त्याच्यात योजना पण मिळतात, योजना पण घेता येतात. हे आनंदसुद्धा नाव ठेवणाऱ्यांनी बघितला पाहिजे. असे आनंदाचे किती क्षण आले? कारण मध्यंतरी बरेच लोक तुम्हाला येऊन भेटतात, सांगतात की तुमच्या आरक्षणाचा फायदा माझ्या मुलीला कुठेतरी मेडिकलच्या सीटमध्ये झाला, कुठल्या तरी MPSC UPSC परीक्षेत झाला. आत्ता एक पोरगा तिथं प्रेस सुरू होती तेव्हा आलता, ओळखीचा नाही. ते मला 2 वर्ष झालं भेटायचं म्हणतोय मी. तो भेटायचं गेल्या वर्षी मी MBBSला लागलो म्हणे. मी लय गरीबाचा पोरगा म्हणे. माझ्या कपड्यावर बघा. कारण त्याच्या कपड्यावर आधी असं वाटत होतं की हे दुसराच कोणी आला का काय याच्यात. तो मला नाही. तो इतका वेळ पाया पडत होता. बघा, तेव्हा आनंद ना माया मग खूप काळ जायला लागतो. तर माझ्या गरीबाच्या आईबापाच्या डोळ्यात पाणी नाही दिसत. कारण त्यांनी स्वप्न बघितलं होतं माझं पोरगं कुठंतरी अधिकारी व्हावं आणि ते स्वप्न आरक्षणातून पूर्ण झालं. या आनंदाच्या पलीकडे नाव ठेवणाऱ्याने जाऊ नये. थोडं कमी मिळेल, जास्त मिळेल. आज कमी दिलं असेल सरकारनं, पुन्हा लढून जाऊ ना आपण, पुन्हा मिळू. आपण नाव सरकारला ठेवलं पाहिजे फसविलं तर, मला नाही. मी प्रामाणिक करतो रे बाबा, मी नाही ऐकू शकत तुम्हाला. तुम्ही मला किती बदनाम केलं, तुम्ही किती मला हरवायसाठी प्रयत्न केले, माझा एखादा शब्द उचलून तोच धरून जरी तुम्ही माझ्यावरती टीका करायला लागले, मी समाजाशी कधी गद्दारी केली नाही. मी मॅनेज झालो नाही, फुटणार नाही. आणि जिवंत आहे तोवर मी माझ्या समाजाला आलेल्या अडचणीत प्रत्येकात उभा राहणार. किती संकट आहेत, बोलणाऱ्याला काय कळतंय? किती संकट आहेत, पोरांचे शिक्षणात संकट आहेत.
आता शिक्षक भरती त्यात 15,000 डावलले ECBC मधले, ते पुन्हा घ्यायला लावणार आहे. PGच्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम झाला. आर्थिक विकास महामंडळ अण्णासाहेब पाटलांचं तिथं प्रॉब्लेम आणायला लागले. ते सरकारला मी सांगितलं तुम्ही ते बंद करायच्या तयारीत आहेत, अजिबात त्याला धक्का लावता कामा नाही. ते सांगितलं मला नरेंद्र पाटील साहेबांनी सांगितलं असं असं करायला लागले डावे की हे 100% आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा येऊन सांगितले बीडचे संभाजीनगरचे की नरेंद्र पाटील साहेबांनी आम्हाला तुमच्याकडे जायचं सांगितलं आणि यांनी पूर्ण षडयंत्र रचलं की महामंडळ बंद पडलं पाहिजे. मी त्याच्यातही सरकारला बोललो आहे. त्यांनी सांगितलं असं होणार नाही, याच्यानंतर आपण 15 तारखेच्या नंतर इलेक्शन झालं त्यात काय दुरुस्ती असेल ते पुन्हा करू. तेच सारथीचं आहे. शिष्यवृत्ती पोरं लाखो पोरं शिष्यवृत्ती घेतात, ती बंद केली. खूप योजना बंद केल्या त्याच्यात, त्याही सुरू करून घ्यायच्यात. माझ्या समाजावरती अन्याय केला जातो, त्यालाही तोंड मलाच द्यायला लागतं. माझ्या समाजाला काही चूक नसून बी काही जातीवादी टोळ्या संतोष भाई देशमुखांसारखे खुनं करून पुन्हा आमच्या समाजाच्या मागं लागणार, तेही मला सांभाळायला लागतं. नाव ठेवणाराला तुम्हाला हे नाही दिसणार रे, तुम्हाला तुमचं आय दिसन, बाप दिसन, तुमची बायको दिसन, तुमचं पोरं दिसतील, कुटुंब दिसन, तुम्हाला तेवढंच तुमचं विश्व वाटतं. मला माझा 6 कोटी समाज विश्व आहे. मी त्यांचं पोरग आहे, त्यांच्यावरती आलेलं संकट अंगावर झेलावं लागतं. किती वेदनात सगळा OBCचे सगळे नेते माझ्या विरोधात आहेत. तिथंही खेटायला लागतंय. आंदोलनही मलाच करावं लागतंय, उपोषणही मलाच करावं लागतंय. आरक्षणाची माहिती पण मलाच सरकारला द्यावं लागते. परत लोकही आलेल्या अडचणी मलाच सोडावं लागतात. मोर्चेही मीच काढायच्यात, सभा पण मलाच घ्यायच्यात, मुंबईपर्यंत मलाच जायचं, सरकारशी बोलणी मलाच करायची, अधिकाऱ्यांना मलाच बोलायचे, आलेल्या शिष्टमंडळालाही मलाच बोलायचे, हॉस्पिटलला डॉक्टरांशी तोंड मलाच द्यायला लागतं. मी सगळा पणाला लागलो आहे आणि मी माझं कुटुंबसुद्धा डावावर लागलं, मी सुद्धा डावावर लागलो. तरी मी समाजासाठी मागं सरकत नाही, मरायला भेट नाही. माझ्या सुपाऱ्यापर्यंत लोक चाललेत. हे माझ्या लोकांनी फक्त एवढं समजून घ्यावं, एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्हाला का टीका करायची माझ्यावरती? तुम्हाला काय मिळणार आहे मला हरून? मी समाजासाठी लढतोय म्हणून तुम्ही कोणावर बोललं पाहिजे? समाजाला किंवा जारंगे पाटलाला सरकारने फसवलं हे म्हणलं पाहिजे. तुम्ही माझ्याकडे काय येता यार? तुम्ही तिकडं जा ना, तुम्ही तिकडं बोला. आणि तुम्हाला माझं काही पटतच नाही तर तुम्ही तुमचे वेगळे मोर्चे काढून चालून दे ना, तुम्ही तुमचं आंदोलन करा, तुम्हाला जे मिळवा ते मिळवा. इकडं कशाला चपडप करता विनाकारण? आणि समाजासाठी मी प्रामाणिक, हे बघा माझ्या समाजाच्या लोकांचं मी अतिशयोक्ती सांगत नाही शेळके सर तुम्हाला, पण माझ्या समाजात माझ्यातलं जीव आहे. मला उलसिक काय झालं ना, 1 मिनिटात कामं फेकून देतात हातातली. जीवाला जीव देणारे कोणत्या थराला जाऊ शकतात, इतकी माया करतात. कारण मी तसा वागलो. आजही मला ना गाडी आहे ना नीट चप्पल कपडे आहेत. लोक शोधतायत पण हे सगळं कुठून येतात? काहीच गाड्याचे नाही. फोटो काढतात, कुणी कपड्याचे फोटो काढतात. मला वाटतं सोशल मीडियावर आता अर्थात आपण दोघंही बीडमधून येत असल्यामुळं आपल्याला बीडमध्ये काय चालतं हे बऱ्यापैकी माहीत आहे. त्रास होतो या गोष्टीचा कधी बघितल्यानंतर की अशाविषयी चर्चा होते, टीका होते? त्यांनी बोललं तर मला काय नाही वाटत. ते माझ्या समाजाचे शत्रूच आहेत, तुम्ही आमचे आहेत. तुमचं आणि माझं काय बिघडलं असं बिघडू दे नाही. तू माझ्याकडे येऊ नको, मी तुझ्याकडे येणार. पण आपण चिकलपेक केलेले दुष्परिणाम समाजाला भोगावं लागतात आणि ते हसत येत दातडं काढतात. बरं झालं यांच्यात लागलं, त्यांच्यासाठी नको. तुम्ही गाड्याचं काय करणार फोटो? जग जाहीर देत. माझा समाज राजकारणात आहे, तेही गाड्या देतात. माझे समाज सामाजिक क्षेत्रात आहे, माझा समाज संघटनेमध्ये पण आहे, माझा समाज समन्वयक पण आहे, माझा समाज समाजसेवक पण आहे, माझा समाज शेतकरी पण आहे, व्यावसायिक आहे, उद्योगपती आहे, व्यापारी पण आहे, ते डॉक्टर की पेशात आहे, ते वकिलीत आहेत, ते कशात पण आहे ना. त्याचं गाड्या ते पाठवून देतो, मी कचाकच बसतो. त्याच्यात काय पोट दुखण्यासारखं आहे? आता वकील साहेब आहेत आमचे, अजय गोयगोने, शिवाजीराजे जाधव साहेब सुद्धा आहेत. सगळ्या गाड्या आहेत. मला कोण नाही म्हणत नाही कशाला. आणि मी काय मागत नाही हो. आजकाल लोक असे ओळख झाली ना लगेच म्हणतात वर्गणी पैसे दे, लगेच फाळका आणतात. 1 रुपया मागत नाही मी कोणाला. त्यामुळे त्यांना मी इमानदार वाटतो. मला वाटतं माझे पोलीस अधिकारी मोठे व्हावे, पोलीस अधिकाऱ्याचे पोरं मोठे व्हावं. आमचे महसूलमध्ये लोक आहेत त्यांचे पोरं मोठे व्हावं. शिक्षक येतं, डॉक्टर येतं, वकील येतं, रेल्वे विभागात येतं, प्रशासनातल्या सगळ्या विभागात माझा समाज. मग एकदा जर पोलीस झाला तर पोलीसच होतो. त्याला बढती मिळत नाही, केंद्रीय कॉलेज त्यांना मिळत नाहीत, त्यांच्या अडचण. मला वाटतं आरक्षणातून ते सुटावं. डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर डबल झालाच पाहिजे, कारण आरक्षण नसेल तर ते होऊ शकत नाही. आता पोलीस PSI व्हायचं आहे, त्याला तहसीलदार व्हायचं आहे, ते पुन्हा होणार नाही. आता आरक्षण असलं तिथपर्यंत जाऊ शकतो. हे स्वप्न मी बघतो. माझे MPC UPSCमध्ये पोरं आहेत, त्यांच्या काय सुविधा करता येतात ते काम मला बघायला लागतं. दिल्लीपर्यंत पोरं शिकायला आहेत, त्यांच्या राहण्या खाण्याची पिण्याची काय व्यवस्था आहे याच्यावर लक्ष ठेवून आपण केलं पाहिजे. आपल्या मराठ्यांचे पोरं
व्यवसायाकडे पण गेले पाहिजेत. ही सुद्धा माझी भूमिका आहे. काही आरक्षणातून जातील, काही व्यवसायाकडे जातील. आपले बांधाचे, वैयक्तिक भांडणं, भावक्याचे, पाहुण्याचे हे मिटले पाहिजेत. कोर्टात जाऊ मिटून घेतले पाहिजे. या भूमिकेत मी. तुम्ही ते दिलं सोडून उठलं सुटलं, सरकारने फसविलं, मुंबईत नेलं, यावंच केलं. आता तुला दुसरा काय धंदा आहे का नाही का? किती दिवस चाटिणार यार? पण वाईट वाटलं थुकल्याला थुका. कारण आम्ही बघतो की मनोज जरांगे पाटलांनी जी लढाई सुरू केली होती, मला चांगलं आठवतं की शुभा संघटनेच्या माध्यमातून काम तुम्ही सुरू केलं. असं वाटलं होतं की एक दिवस असा येईल की आपण या समाजाचं अशा प्रकारचे नेतृत्व करू जिथं अगदी घरातील लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत प्रत्येक माणूस तुमच्या नावाशी जोडला जाईल. मी एक गोष्ट ऐकलेली, हे होईल का नाही मला माहीत नव्हतं, कोण कोणाच्या नशिबातलं कधी बघू शकत. पण ही एक गोष्ट माहीत होती की मी गावखेड्यातलं असल्यामुळं हमेशा आमच्यावरती जुन्या लोकांचे कानावरती शब्द पडायचे. काही झाली तर नियत साफ ठेवायची, देवाला सुद्धा पाणी भरावं लागतं, हे आम्ही हमेशा ऐकून असायचो. नियत ज्याची चांगली आहे ना, त्याला एक ना एक दिवस चांगला दिवस येतो. गद्दारी नाही करायची. एकदा शब्द दिला तर बदलायचा नाही. नुकसान झालं तरी चालं. आणि समाजाला आणि समाजाचं रक्त कधीच विकायचं नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी आपला बळी गेला तरी चालं, समाज विकायचा नाही कुठं. या धर्तीवर चाललं मी. छत्रपती शिवरायांचा विचार पूर्ण आंदोलनाशी जोडला. दगा फाटका फक्त समाजच करायचा. एखादा म्हणला तुला 1000 करोड रुपये देतो तरी लाथ आणायची. एखादा जर म्हणला तुला आमदार मंत्री करतो, लाथ आणायची. आले वापर काय आलं नसल, मायापूत नाही आलं पण लांबून लांबून आलं असं. माझ्याकडे आलं घोडे लिहित असतो. आपलं काय ओपन ओपन, आपल्याला पैसे लागत नाही, आपल्या गरजाच नाहीत. आम्ही फिरायला जात नाहीत कुठं, आम्हाला काही शौक नाहीत. खायला जे असेल तेच खातो आम्ही. चटणी भाकर असली ती खातो, भाजी असलं ती खातो. म्हणत नाही तर आज हे असलं कसं काय. गरजा नाही आहेत. मला माझ्या समाजाच्या लेकराच्या गरजा पुऱ्या करायच्या, त्यासाठी जगतोय. समाजाचे लेकरं तिथं गेले की मला आनंद आहे. माझं राख रांगोळी झाली तरी मला चालते. 6 कोटीत 1 मेला तरी चालतो. 6 कोटी नाही मारायचे, मला ती मन बदलायची. लाख मेले तरी चालते, मग पोशिंदा राहायला पाहिजे. पोशिंदा काय होता, हगायला होता का इकडं, काय होता घाण करायला, लोकांचे पैसे खाईन घर भरे. ते लाखो सुखी झाले पाहिजेत, याच्यासाठी आपलं जीवन द्यायचं. आपल्या राजाने तेच केलं आहे. आपला एकुलता एक लेख छत्रपती धर्मवीर संभाजीराजे तुकडे तुकडे झाले तरी राजे म्हणले नाही माझा एकुलता एक लेख होता, आपल्यासाठी दिला, आपल्यासाठी. आणि आपण नुसतं रक्त जाळू शकत नाही समाजासाठी. त्या समाजाला विकून पैसे खाणार, आमदार खासदार सरकारकडून पैसे घेणार आणि आपलं कुटुंब चालविणार, ही भूमिका मला नाही आवडत. मी वारंवार सांगतो, मी कोणाला पैसे मागितलेले नाहीत आणि कुणी तुमच्याकडून घेतले असते तुपले माघारी. हां, परत ते तू देशील त्याला मी जबाबदार नाही. पैसे नको. आणि मी ह्या अशा भूमिकेत आल्यामुळं उलट समाजाने जास्त खर्च केला. एक साधंच उदाहरण सांगतो, 1 मिनिट जर असलं तर. पुण्यात कुणीतरी माणूस आहे, आता ते म्हणतो मग आपलं नाव सांगायचंच नाही कुणीच, म्हणजे आम्हाला नाही, तिकडे लोकांना म्हणतो मला ते नावच माहीत व्हायला. त्यांनी अगोदर 40,000 रुपयाचं खायला केलं होतं. पहिल्या वेळेस आम्ही मुंबईला चाललो होतो त्यावेळेस खायला केलं त्यांनी, आणि ते संपून गेलं एका धडाक्यातच. पुन्हा त्यांनी 40,000चं केलं, पुन्हा संपलं. म्हणजे इथून तिथून स्टॉलच होते, पण त्याचं एक उदाहरण आहे जिवंत. त्यांनी पुन्हा 40,000चं केलं. असं करत राहिलं. तेच जर आपण वर्गणीत केलं असतं तर आपण म्हणलं असतं तुम्ही 5,000 द्या, 2,000 द्या, 4,000 द्या, 5,000 लोकांना देऊन टाकले असते. आणि कमी पडलं असतं तर लोक म्हणले असते आम्ही दिले, आता तू का बार बार मागशील, तो खाल्ले का केलं आम्हाला काय माहीत. याच्यात समाधान काय लागलं त्याला, दुसऱ्याकडे 10,000 रुपये देऊन तो खाऊ घालीन का नाही ही शंका त्याच्या मनात. पण त्यांनी स्वतः खाऊन घातल्यामुळं त्याच्या लक्षात आलं की मी 40,000चं खाऊ घातलं, 60,000चं खाऊ घातलं, पण तरी जेवढे पैसे होते तेवढे उडले. पण समाजाला खाऊ घातलं, त्याला एकदम आनंद आहे त्याच्यात, ते समाधानी त्यांनी खर्च केल्यामुळं. हे वर्गणीच्या भानगडीत मी नाही राहिलो, म्हणून समाजाने इथून तिथून कमीच नाही पडून दिलं आजपर्यंत. त्याविषयी नुसतं मुंबईत हाक दिली, भाकरी कमी पडायला लागल्या. देवेंद्र फडणवीसनी झाले सगळे दुकानं बंद केले जेवायचे. साहेब मुंबईत भाकरीच बसनात. हे कमवलं मी, आणि मला तेच कमवायचं. काय आशा नाही मला. मी प्रामाणिक, आज तुम्ही आमचे शेतबीडचेत म्हणून प्रामाणिक हे शब्द सांगतो. मला कधीच सांगायचा नव्हता. मला कशाचीच आशा नाही. मला 1 रुपया समाजात नको. मी आयुष्यभर समाजाची ही सेवा करणार. सरकारने आरक्षणात फसवलं तर मी पुन्हा लढणार. समाज बी पुन्हा येणार. फक्त टिंगल करणाऱ्यांनी, टवाळक्या करणाऱ्यांनी त्यांनी स्वतः लढावं, नाही तर माझ्यावर बोलू नये. नसता समाज त्यांना बोलणार आहे, त्यांना संपितोय समाज. आणि ते मलाही वाईट वाटतं की समाज यांना घाण घाण बोलतो. मग त्यांनी बोलू नये ना, समाज कशाला बोलन त्यांना. मला काय नको. समाजासाठी तुम्ही लढा, पण एकमेकावर बंद करा. आणि मला काही पाहिजे नाही. फक्त एक शेवटचं सांगतो,
माझी शेवटची इच्छा एकच आहे, मी मरेपर्यंत इमानदारीने लढणार आहे. कुठंच डाग लावून देणार नाही. तुम्ही मग एक खोट्या रेकॉर्डिंग बनवा, व्हिडिओ बनवा, तुम्ही मला कितीही बदनाम करा, काही लफडे दाखवा, काहीही करा, माझा समाज विश्वास ठेवणार नाही आणि मीही तसं काही करतही नाही. त्याच्यामुळं उगं तुम्ही किती खोलात शिरला तरी मी गटणार नाही. मी समाजाकडे एकच इच्छा आहे की मी आयुष्यभर तुमच्या लेकरा बाळाला खाली मान घालावं लागेल, माया समाजाची प्रतिष्ठा खराब होऊन असं एकही पाऊल उचलणार नाही. मरेपर्यंत इमानदारीने लढन. ज्या वेळेस आंदोलन करायची वेळ येईल त्या करीत. पण माझी शेवटची फक्त एकच इच्छा, मी मेल्यावर फक्त माझा समाज माझ्या तोंडावर हात फिरायला आला मेल्यावर तरी बस, मला काही नको. पण मनोज जरांगे पाटलाला काय बनायचं? काहीच नाही. मला समाजाचं लेकरू मी बनलो आहे, माझ्यासाठी तेच लय पद मोठं. समाजाने मला सगळ्या पदव्या दिल्यात, मराठा योद्धा दिल्या, संघर्ष योद्धा दिल्यात. मी माझ्या पुढं मीडियाला कधीच लावू देत नाही. मी एकदाच सांगितलेलं, आता काय लावते त्याला नाविलाज आहे माझा. मराठ्यांचा नेता मी कधीच लावू देत नाही. मी मराठा आंदोलक आहे, हेच प्रत्येकजणं लावतात आणि मी त्याच्यातच खुश आहे. मी समाजाचं पोरगं बनलो आहे, बस माझ्यासाठी सर्वोच्च पद आहे. मला कशाचीच गरज नाही, ना पैसे पाहिजेत मला, ना काय पाहिजे. मी पोरी हसताना बघतोय रस्त्याने. आता तुम्ही गाडीत होतात, नुसती गाडी सिग्नलवर थांबली तर सगळ्या जाती धर्माचे, मुस्लिमापासून मराठ्यांचे सगळे पळत गाडीकडे आले. लय कमवलं मी हेच, आणि मला हेच कळील नाही. माझ्या आईबापाला डाग लागन, माझ्या कुळाला डाग लागन, माझ्या समाजाला 6 कोटी मराठ्याला डाग लागन असं मला काहीच वागायचं आणि मला करायचं पण नाही. आणि माझं जीवन सार्थकी लागलं. मी छत्रपतीचे विचार घेऊन चाललो आणि माझ्या समाजासाठी मी काहीतरी करू शकू. तर सरकारने नाही दिल्यावर मी काय दोषी त्याच्यात? हा, मी फुटलो का, पद घेतलं का, पैसे घेतले मग दोषी धरा मला. मी लढतोयच ना, मी जिद्द हारलोय का, मी जिद्दीने तुमच्यासाठी लढतोय, मग नाव ठेवा. मी जिद्दीने लढतोयच ना. आता सरकारने नाही दिल्यावर तुम्ही मला दोष कसं काय देणार? तुम्ही सरकारला द्यायला पाहिजे सगळ्यांनी. बरोबर. पण माझ्या समाजात काय नाही तसं. ते म्हणतात तुम्ही फक्त या, कसं या, गावात या, एसटीने या, गाडीने या, कसे आम्ही वाट बघतोय. गावाचे गाव आजही उभा आहे, आजही उभा आहे, आणि मला नाही उघडं पडून दे समाज. जरांगे पाटील, अनेक वेळा असा प्रसंग आला की तुम्ही 1 दिवसाचं आंदोलन 4 दिवस 8 दिवस पुढे नेलं. महाराष्ट्रातले लोक खरं तर तिथे वाट बघत असतात की तुमचं ते आंदोलन कधी सुटतं, सरकारकडनं कधी निरोप येतो. घरच्या लोकांची पण ती सगळी परिस्थिती बघितल्यानंतर अगदी शेवटच्या काही काळात तर अनेक आंदोलनामध्ये लोकांना फार जिव्हारी लागलं की आता काय, पुढे एकदा निर्णायक टप्प्यावरती ती लढाई आली होती. असं वाटलं नाही की आता आपण थांबलं पाहिजे, इतक्या निर्णायक टप्प्यावर जाऊन थांबतो आपण, की कधी कधी तुम्ही कुणाशी काही बोलत नाही आणि कळत नाही की काय चाललं ते? मला खरंच सांगतो की माझा खरंच समाज लय माया करतो. मी स्तुती नाही करत, हे लोकही सांगतात, सगळं राज्यही बघतंय आणि जळतात पण लोक लय. मग त्याच्यामुळं इतर माझा समाज इतकी माया करतो. मी त्यांच्या लेकरासाठी लय जगतो, लय लढतो, रातपाट एक करतो. आता मी कोणाच्या तरी लेकरासाठी चालतो. आज मला 2 महिने आराम करायला सांगितलं डॉक्टरांनी. आता काय गरीबाच्या लेकराचं काय, कारण कल्याण लोकांना फार चिंता असते की ते तुम्ही काय होतं, उपोषण सातत्याने झालेत आणि मी लय उघडून सांगत नाही. समाज लगेच रडतो, कारण माझ्या माईबापा इतकंच प्रेम माझ्यावर समाजाने केलं, म्हणून मला त्या समाजाची गद्दारी करू वाटत नाही. काय अर्थ नाही त्या पैशात, काय अर्थ नाही त्या पदात. समाजाच्या लेकरांचा, समाजाचा माझ्यावर जे विश्वास आहे, त्यांचा मुलगा म्हणून बघते. गावाकडे गेलं ना खेड्यापाड्याने, तुम्हाला सांगतो असे कचाकच हात असे करत तोंडावर फेरीत. हे माझ्यासाठी लय झालं. मी आयुष्यातलं सर्वोच्च जे म्हणतात ना आपण अमृत पिलं, तसं मी ते अमृतच कमवलं आहे समाज. मला समाजाने ना, म्हणून त्यांना ती माया येते. मी उपोषणाला बसलो की कधी सोडतात, काय होतात, कधी कधी तर असे बोलतात येऊन, आम्हाला आरक्षणच नको, पण तुम्ही पाहिजे ते उपोषण सोडा. तुम्हाला नाही वाटलं कधी की आता नाही, निर्णायक अगदी कधी कधी टप्प्यावरती नेऊन तुम्ही आंदोलन थांबवलं, पण असं वाटलं नाही की आपण आता हे केलं पाहिजे? मला समाजाकडे वळून बघायला लागतं. अनेक आरक्षणाच्या पलीकडचे लय संकट आहेत, लय संकट आहेत, तेही तोडावं लागतात. रातपाट गोरगरिबांना अडचणी आणतात, राजकारणी मराठ्यांना पण अडचणी आणतात, तेही मला बघावं लागतं. माझ्यासाठी मराठा सगळ्यासारखा आहे. माझ्या व्यावसायिक मराठ्याला अडचण आणली जाते, माझ्या मराठ्यांच्या अधिकाऱ्यांना अडचण आणली जाते. आम्ही खंबीर उभा राहिलो त्यांच्या पाठीशी. इथून पुढं जर मराठ्यांच्या कुठल्याही अधिकाऱ्याला त्रास दिला तर आम्ही सगळा समाज तुमच्या मागं आहेत. अजिबात कोणाला घाबरायचं नाही, अन्याय करायचा नाही, घाबरायचं पण नाही. त्यामुळं माझ्या समाजालाही थोडंसं आता आम्हाला अधिकाऱ्यांनाही बळ देता आलं, व्यावसायिक वर्गाला त्रास कमी करायला लागतात. आता अधिकारी पण सगळे सहकार्य करतायत. आता मला ह्या सगळ्या वळून बघायला लागतात गोष्टी समाजाने सांगितल्यावर मागं. पण आंदोलन करताना मी तो विचार नाही करीत. मी एकदा बसलो, ठीक आहे, आता समाजाची भावना आहे की तुम्ही सोडलं पाहिजे, पण माझी ती भावना नाही. मला वाटतं ते मिळालं पाहिजे. आता मुंबईत JR मिळाला, बसून काय करायचं?
पुन्हा बसून तिथं काय दंगली करायच्या, पोरं मारायचे तिथं. जे आर नाही निघाल्यावर मुंबई सोडत नाही ना मी. पण आता जे आर निघाला म्हणल्यावर मुंबईत थांबून काय करायचं, पोरावर केसेस होतील, जबाबदारी सांभाळून आणलं. एखादा एवढा मोठा समाज जर दुसरा असताना कोणी इतका समाज मागं म्हणलं ना, इतक्या दंगली केल्या असतील, इतके धोपटायला लावले असते लोक. मी सगळी बाजू सांभाळून घेतो आहे. जसं आईबाप कुटुंबात विचार करतात ना, कुटुंबात स्वतःच्या लेकराचा, जसा बाप लेकराचा विचार करतो, लेक बापाचा विचार करतो, त्या पद्धतीने मी समाजाला मायबाप मानलेला आहे. मी त्याच पद्धतीनं काळजी घेतो की आपल्या मायबाप समाजाला अडचण नाही आली पाहिजे. पाऊल उचलताना व्यवस्थित उचलायचं. म्हणून तर समाजाचा एवढा विश्वास आहे. आणि मी समाजाला कवाच हरवून नाही देणार. सरकारने जे आर काढला, काही काढलं, आरक्षण दिलं, फसू द्या, मी पुन्हा सरकार अडचणीत आणलं, पण लढणार. मी असं म्हणणार का मी नाही करीत आता? अजिबात नाही. समाज मी म्हणतोय आपण वारंवार लढू, वेळोवेळी वेळेमध्ये यांनी फसेलं का पुन्हा मुंबईत जाऊ, यांची जिरूच. समाजच हटत नाही येणार, कारण मी इमानदार आहे. तुम्ही ज्यावेळी असे आता जिरू हा शब्द आला म्हणून मुद्दामून सांगतोय की मागच्या 1.5 वर्षामध्ये पत्रकारांना कदाचित जे शब्द कधीच माहीत नव्हते, म्हणजे माझ्या सहित. मला वाटतं मी तर तुमच्यासोबत 2011 त्या शिवभा संघटनेच्या कामापासून आहे. तर असे काही शब्द तुम्ही दिलेत मीडियामध्ये की ज्या शब्दामुळे जरांगे पाटील आडमोठी भूमिका घेतात असं एक प्रवाद आहे किंवा म्हटलं जातं. खरंच घेतात आडमोठी भूमिका? आता त्याला त्याच्या स्वार्थासाठी राजकीय त्यांनी काय शब्द वापरायचा त्याला माहिती. पण माझ्या समाजाचं ज्या शब्दात हित आहे ती वापरणार. त्याला तुम्ही आडमुठं समजा नाही तर गोडी समजा. याच्या अगोदर का आमच्या लोकांनी समजून सांगितलं नाही सरकारला? आमच्या अगोदर सुद्धा 30-40 वर्षापासून लढाई सुरू आहे. तेव्हा आमच्यात अभ्यासक पण आहेत, त्यांनी समजून सांगितलं. आमच्या कायदेतज्ञ आहेत, कायदेतज्ञांनी कायद्याच्या भाषेत समजून सांगितलं. तुम्ही दिलं का? नाही दिलं. आमच्या समन्वयक लोकांनी सगळ्या मोर्चे काढले, तुम्हाला समजून सांगितलं. तुमचं बैठका केल्या, तुम्ही दिलं का? नाही दिलं. तुम्हाला मैच भाषा लागते, मैच भाषा लागते. म्हणून समाज काय म्हणतो की अशीच भाषा पाहिजे हवी ठेपेली. कारण आमच्या अगोदरच्या लोकांनी सगळ्या आमच्या लढणाऱ्या बांधवांनी समजून सांगितलंय ना, पाय पडून सांगितलंय, हात जोडून सांगितलंय, शांततेत मोर्चे काढून सांगितलंय, कायद्यात सांगितलंय, संविधानात सांगितलंय, सगळ्या बाजूने बैठका घेऊन सांगितलंय, सभा घेऊन सांगितलं, रास्ता रोको करून पण सांगितलं. तुम्ही नाही दिलं. तुम्हाला हीच भाषा जमते आणि मिळालं बी. त्यामुळं मराठ्यांना काही देणं घेणं नाही मी कोणची भाषा बोलतो. आपल्याला मिळणं गरजेचं आहे आणि हे त्याच लायकीचे, हे गोडीच्या लायकीचेच नाही. बरं, असं म्हटलं जातं की मनोज जरांगे पाटील हे पवारांचे माणसं आहेत. त्यानंतर असं म्हटलं गेलं की एकनाथ शिंदे आणि त्यांचे फार चांगले संबंध आहेत. आणि त्याच्यापुढं आता असं म्हटलं जातं आहे की मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीसांच्या गुड बुकमध्ये आहेत. गुड बुक म्हणजे चांगल्या पुस्तकात, म्हणजे चांगल्या ह्याच्यात नाव आहे त्यांचं. मला वाटलं आणखीन काही लफडं आणलंय ते मी नाही सांगू शकत. जे म्हणतंय त्याने शोध घ्यावा की मी पवाराचा आहे माणूस आहे का शिंदे साहेबाचा आहे. अहो मधल्या काळात हेले झाले लफडे. तुम्ही म्हणता पवाराचं आहे, आता त्याला देवेंद्र फडणवीस म्हणते. तर त्यांनी सगळं शोधून बघितलं कोणाचा माणूस, त्याला काहीच सापडलं नाही. मग नंतर शिंदे साहेबाचा आहे म्हणजे शिंदे साहेबाचा ना आपले जबरदस्त मैत्रीचे संबंध आहे, त्यात काही अडचण नाही, त्यात काही अडचणच नाही. नंतर म्हणले अजित पवारांचा माणूस आहे, ते सापडलं नाही यांना. नंतर म्हणले उद्धव ठाकरेचा आहे, तिथं नाही मेळ लागला यांना. म्हणजे सगळीकडे हिंडून आले. आता देवेंद्र फडणवीसचा म्हणते. मी फक्त माझ्या समाजाचा आहे आणि प्रामाणिकपणातून मी सिद्ध करून दिले. त्यामुळे यांनी कितीही बोंबलू द्या, मला बदनामीचं बोंबलून द्या, रेकॉर्डिंगचं करून द्या, यांना खोट्या व्हिडिओ करू द्या, कोणत्या राजकारणाचा आहे म्हणू द्या, कोणी पैसे द्या, माझ्या समाजाला माहिती आहे मी कोणा रुपयाला हात लावेल. त्यांच्या लेखा इतकं मी इमानदारीनं करतो. त्यामुळे ते माझ्यावर डावडी घेऊ शकत नाहीत आणि मी डावडी घेण्यासारखं काही केलं नाही. सापडा ना तुम्ही 200 रुपये बाजाराला नाहीत आणि सापडा, तुम्हाला काय सापडायचं नाहीच कुठं काही. आणि तुम्ही कोणत्या ज्याला टाका मी भेटत नाही. माझ्या कुठं कंपन्या बंद पडणार आहेत. आपण सरकारच कोसळी त्या दिवशी. आपल्या समाजात एवढी ताकद आहे, आपल्या जे बी वाटावर येईल ना त्याची वाटच मोडणार समाज त्या पक्षाची, ते कसला बी असू द्या. मग आणि त्यांनी त्या नादी लागू पण नाही माझ्या, कारण मी लय कडवट आहे समाजाचा. मी कट्टर मराठा जातीवादी आणि ती मला स्वाभिमान पण आहे, कारण मी समाजासाठी करतोय. मी कट्टर माझ्या जातीसाठी असलंच पाहिजे. याचा अर्थ मी दुसऱ्या जातीवर अन्याय करतोय का? मला एक जागा दाखवून दे. नेते सोडू ना, नेते फात्या सोडित नाही. त्यांना ते कोणाचे टेन्शन आहेत तर आमचे का व्हायचे ते टेन्शन आहेत. 2-3 नेत्यांनीच पुरं आरक्षण काढलं ओबीसीचं.
ते त्यांचे होऊ शकले तर आमचे का होणार आहेत? आणि तेच म्हणतात आमच्या ओबीसीवर अन्याय होतो. अरे सगळं तूच खातून. छगन भुजबळांची प्रकृतीमध्ये बरीच खराब होती. किरळ लागला असेल त्याला. जाऊ ते आता दुःखत आहे म्हणल्यावर परत किरळ तुम्हाला कळायचं नाही काय, तुम्ही परत तुमच्या चॅनलवरून दुसऱ्या चॅनलवर सुरू होईल. किरळ म्हणजे काय, किरळ म्हणजे काय, तर पुन्हा आलं पुढे. त्यामुळे ते दुःखत असलं म्हणल्यावर जरा संस्कार आहेत मराठ्याला, की आपण त्यांच्याविषयी चांगली भावना ठेवली पाहिजे. आजारी म्हणल्याच्यानंतर आपण काय बोलू नये. शेवटी असं पाटांगणाला आल्यावर बघू तो काय आपण काय. पण त्याच्यासारखा ना मराठ्यावर अन्याय करणारा दुसरा माणूस प्रचंड मराठ्यांकडूनच मोठा झाला, मतदारसंघात पण, जिल्ह्यात पण, आणि पक्षातसुद्धा मराठ्यांकडूनच मोठा झाला. त्याने त्याच मराठ्यांच्या पोरांच्या नरडीचा घोट घातला. त्याला त्याच्या पोरांना आरक्षण असं वाटतं, पण मराठ्यांच्या नसावं वाटतं. हे त्याच्यात दुटप्पी भूमिकामुळं त्याच्यावरती खूप वाईट वेळ आली, खूप वाईट वेळ आली. पण त्या दुखण्यावरती मी बोलणार नाही, कारण आजारपण हे प्रत्येकाला येत असं. तो बोलतो मला, मी दवाखान्यात गेलं की झोपला दवाखान्यात. मी बी म्हणू शकतो तो उताना पाडा, पण म्हणणार नाही तसं बरं का, पण म्हणू शकतो असं. पण मी म्हणणार नाही, कारण आम्हाला संस्कार आहेत भाऊ मराठ्याचे. दुखत असल्यावर आपण त्यांच्यात दुःखात आपण सहभागी असला पाहिजे, की त्याचा आदर केला पाहिजे, की दुखतंय म्हणून. परंतु तो प्युअर मराठ्यांच्या विरोधातला जातीवादी माणूस, प्रचंड जातीवादी, अति जातीवादी. ते फक्त म्हणणार ओबीसीच्या 376 जाती आहेत, आमचं वाटलं झालं. कोणाला काय दिलं तो? तुम्ही 2-3 जातीनंच खाल्लं ओबीसी नावाखाली. तुम्ही ना मायक्रो ओबीसी पुढं येऊन दिला, ना लमानी येऊ दिला, ना लाहोर सुतार येऊन दिला, ना तुम्ही कधी कुंभार काहीकडे पुढे येऊन दिला, ना तुम्ही कधी राजपूत पुढे येऊन दिला, ना कधी त्यांना तिकीटं दिली आहेत. ना तुम्ही किती जाती काढा त्यातल्या, ना तुम्ही कोळी पुढं येऊन दिला, ना लिंगायत येऊन दिला, ना तुम्ही कोणालाही पुढे येऊ दिलं नाही. ते लोक येतात तुमच्याकडे, तुम्ही 2-3 त्या लोकांनी हमेशा कामं करतो मी त्यांच्या आल्यावर, वापस जाऊ देत नाही. अंतरवालीच्या दारात आलेला माणूस तिथं कधीच म्हणत नाही की आमच्या विरोधात. मला शे देणारा जरी अंतरवालीत आला तरी आम्ही त्याला तिथं पाहुणा म्हणतो. आलेत अनेक जण असे. लई. आणि आणखीन सुद्धा जे जे बोलतात ते काही दिवसांनी तुमच्या लक्षात येऊन जाईल पुन्हा, आणि समाजाच्या लक्षात येईल वर्ष 6 महिन्यांनी, की यांनी केलेलं चुकीचंच होतं, आणि तेच मनाने म्हणतील. कारण मी वाईट करतच नाही, मी बोलतच नाही. माझ्या विरोधात बोलणाराला मराठ्याला मी माघारी बोलतच नाही. आता मी 1-2-4 महिन्यापासून असं ठरवलं आहे, आपल्या लोकांना तेवढंच काम राहिलं आता, तेवढं तरी बोलून द्या त्यांना, टीका करणं माझ्यावरती. त्यामुळे त्यांना उत्तरच नाही द्यायचं, चलून देतो कवर बी. मी वाईट करत नाही, हे मात्र सत्य आहे. मला 16वर जरी दिलं, मी मराठ्यांशी गद्दारी नाही करू शकत, पण तुम्हाला पैसे नाही कमवून देणार मी मराठ्याचं नाव आहे, हे मात्र अंतिम सत्य. तुला काय बॉम्बलायचं तर बॉम्बल, मराठ्याच्या नावाखाली तुला तो दुकान चालून देणार नाही, पैसे तर कमवूनच देणार. मग मला 16वर जायची वेळ आली तरी चाल. आणि नेमकं त्यांचं दुःख नसती आहे. मग कोण 4-5 लाख 10 लाख भेटत होती वर्षाला, मोर्चाच्या कशाच्या नावाखाली राजकारण्या कोणते बंद झाले. बस त्यांचं मायावर नुसती आगपाखड सुरू आहे. आणि उगं थोडे बोटर मोजणे इतकी नसता, बाकी सगळ्यांना आनंद आहे. संघटना असत्या मराठ्याच्या सगळ्या, त्यांना सगळ्यांना आनंद आहे की चांगलं काम करतंय पोरगं. मराठ्यांचे समन्वयक आहेत, त्यांनाही आनंद आहे, चांगलं काम करतंय, जाऊ द्या, सरकारने फसवलं तर पुन्हा लढता येईल. असे सगळे समाज तज्ज्ञ येतं, अभ्यासक येतं, यांना सगळ्यांना वाटतं चला जाऊ द्या, लढतंय ना इमानदारीने, आज ना उद्या होईल, ह्या भूमिकेचे. पण काही आता असतेच ना, त्याला काय करू शकत नाही. माझा शेवटचा प्रश्न आहे, देवेंद्र फडणवीस नावाचं एक नेतृत्व तर मागच्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं उभं राहिलं, असं म्हटलं जातं की केंद्रामध्ये ज्यावेळेस भाजपामध्ये मोठी स्पेस निर्माण होईल त्यावेळी देशातून येणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यामध्ये एक नाव असेल, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. तुमच्यातून मात्र मागच्या काही दिवसामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भामध्ये, म्हणजे विशेषतः आरक्षणाच्या लढाईमध्ये अनेक वेळा त्यांच्याबद्दल बोललेलं पाहायला गेलं. तुमचं मत काय, देवेंद्र फडणवीस नेतृत्व कसं आहे? ते आपसावरातीपणा जास्त आहे त्यांच्या अंगात. कवाशिक दगा देईन, म्हणजे एखादा आपण जर आऊत हाणायला लागलो दुपारा, तर एखादा शिवळावर पडणारा बैल असतो, ते कवा शिवळटं काढीन बरासा नाही, म्हणजे एकाच्याच बोकांडीत होणार ते सगळं वज आऊत, असा माणूस आहे. आत्ता बरं का, आत्ता म्हणतोय मी, पहिला नाही. पहिला जर देवेंद्र फडणवीस झाला तर मग खास माणूस, अन्यायाच्या विरोधात लढणारा, ज्याला शेतकऱ्याला न्याय मिळावा वाटतो ते देवेंद्र फडणवीस. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ते देवेंद्र फडणवीस. ही आत्ताचा नाही, याला फोडून त्याला, ज्याला टाका मत होता तेच संघ घेऊन येणं होतं बॅगेत. आता चिटकून येते एकामेकाला, एकाला चष्मा लावलेला, एक बिगर चष्म्याचाच, काहीच्या टकोरावर केसच नाही, तर काहीच्या लईच येतं तर त्याला भागच पाडिता येत नाही. असे आता सगळे चोट्टे चाट्टे सगळे त्याच्याकडे जमा. ते देवेंद्र फडणवीस नको आम्हाला.
पाहिला पाहिजे, मग चांगला नेता, चांगला माणूस. महिलांवरती दात धरून मराठ्यांवरतीच हल्ला करणारा तो जातीयवादी देवेंद्र फडणवीस नको आहे आम्हाला. तो फडणवीस नको. महिलांवरती अन्याय झाल्यावर, अत्याचार झाल्यावर, लाठीचार्ज झाल्यावर त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांचं रक्त पुसणारा, त्यांचे अश्रू पुसणारा देवेंद्र फडणवीस पाहिजे आम्हाला, पूर्वीचा, आत्ताचा नाही. आत्ताचा म्हणजे खूप घातक, प्राणघातक हल्ले करणारा देवेंद्र फडणवीस आम्हाला मान्यच नाही. त्यांनी तो आता तरी मराठीचे मन जिंकायचा प्रयत्न केला आहे, CR देऊन हैदराबादचा. बघूयात, सगळे मराठवाड्यातले मराठी आरक्षणात घातल्यावर मग पाठ थोपटू. पण तोपर्यंत तरी आम्हाला आणखीन डाऊट आहेच. बोलणं होतं कधी? नाही बोलणं नाही. एखाद्या वेळेस झालेलं आहे मागं 1-2-4 वेळेस त्याच काळात त्यांच्यात लोकांनी, पण आपल्याला त्यांना बोलायची इच्छाच नसती. त्याचं कारण पण क्लिअरच सांगतो. ते काय माझा दुश्मन नाही किंवा काय त्यांनी काय बांध फोडा नाही किंवा खानबार का त्यांनी आमचा बैल चोरून आला नाही म्हणून काय, किंवा त्यांच्या काय शेळ्या चोरून आणल्यात आम्ही, असं बी काही नाही. आमच्या काय त्यांच्या कोठ्यात काय कवा गेलो बी नाहीत आम्ही, आम्हाला काही घेणं देणं नाही. किंवा त्यांच्या चिचील दगडं आणले तर आम्ही चिचा घेऊन पळालो, असं नाही म्हणून त्याला राग आला बोले, असं काहीच नाही, कवा काही झालेलं नाही. महिलांवरती, आमच्या आई बहिणीवरती हल्ला केला त्या दिवशी आपली मात्र पूर्ण तिडक खवाय. तुमच्या आई बहिणीला उद्देशून बोलल्याला तुम्हाला सहन होत नाही, तर तुम्ही आमच्या आई बहिणीचे मुडदे पाडले. मी तर जातवान मराठा आहे ना, आई बहिणीचं रक्त डोळ्याने बघतोय, एवढा मोठा आक्रोश, आणि तरी तुमचे पोलीस वरून हाणतात आणि तुम्ही आदेश देता हाणायचे, गोळीबार करायचे, गोळ्या घालायचे. हे मला सहनशीलतेच्या पलीकडचं होतं. अंतराळीतल्या आज बी माया मावल्याला चालता येत नाही, इतका मार बसला, इतक्या गोळ्या लागल्या. का बरं? आरक्षण मागितलं शांत, तिथं कोणचा रस्ता बंद पडला होता तुमचा? कोणचा तिथं एखादा झोन आहे म्हणून तिथं जायला नाही पाहिजे? कोणची VIP तिकडं एखादा गल्ली आहे म्हणून तुम्हाला तिकडं त्रास व्हायला लागला? काय आहे तिथं? औद्योगिक वसाहत आहे एखादी मोठी? काय आहे तिथं म्हणून तुम्हाला एवढा त्रास झाला होता की गोळ्या घालेपर्यंत? म्हणून ते आपलं त्या दिवसापासून ना त्यांच्यावर डोकं तोडलं. नंतर मी देवेंद्र फडणवीसला मानायचो. का मानायचो? मला असं वाटायचं की मला लिहिलं निभार लागला गाडीवर. कारण पवारांसारखे मोठमोठ्या घराण्यांना सुद्धा जेरी सांडलं, निभार लागला असं वाटायचं. ज्यावेळी शासकीय कृत्य करायला लागला ना, वाटलं हे लईच टिकला लावण्यासारखं आहे. टिकला लावणारे माहिती आहेत का तुम्हाला? नाही. तसं समजा मग ते असं वाटतं मग ते, कारण अगोदरचे देवेंद्र फडणवीस आम्ही बघितलेले. हे नवीन देवेंद्र फडणवीस कोणचा आहे? पक्षातले संपवणं. किती पक्षातले संपवले? 6 गट आहेत साहेब भाजपमध्ये, थोडे नाहीत. मला चांगलं जवळून माहीत झालं ते, हे त्याचा टांगड्या उडीत आणि ते त्याचा टांगड्या उडीत आहे. भयानक. आट्यातले तर 70% मला येऊन म्हणतात चलून द्या, लय मस्त चाललंय, चलून द्या. हो ना, त्याच्यात काय लपायचं जायला जे आहे काय, चलून द्या, लय आतल्या गाठीचं म्हणते ते मला येऊन म्हणतात. त्यांचे खासदार, आमदार, मंत्री लय मोठे, ते म्हणते लय आतल्या गाठीचे, पण आम्हाला म्हणता येत नाही, कामं गुतलेत नाही, ते बिलच गुतीत आहे. बिलं गुतीले का मग आमचा सगळा खेळ पांगवतो. मला येऊ सांगतात, आणि सत्य. एकाला मंत्री यंदा करीत, पुढच्या वर्षी ते लगेच खोटा घालून ठेवत. वा, ती खुटीच उपसत नाही कोणालाच. असे लय उदाहरण आहेत मराठवाड्यात, महाराष्ट्रात लय आहेत. जोड आणून ठेवतं एकाली एक आधीच. त्याच्यामुळं दर्जा खाली गेला पूर्वीच्या देवेंद्र फडणवीसाचा. आत्ता हे देवेंद्र फडणवीस झाल्यामुळं दर्जा खाली आला त्यांचा. नसता आधी त्यांच्याकडे जाण्याचा ओढा होता, लोकांना वाटायचं हे चांगलं आहे. आता गेमच करतंय, उठलं सुटलं की नुसतं गेम, याचा फासा त्याला टाकीन, त्याचा फासा याला टाकीन. मग काय कधी बैल पोळ्याच्या दिवशी मोरख्याही घेणार होता का काय? कारण ते मुंगश घालायची सवय लागली सगळ्याला त्याला. अरे असा नाही. धुरंधर राजकारण्यासारखं जर तुम्हाला शिक्का मारून घ्यायचं असेल तर सत्य बघितलं पाहिजे, चूक बघितलं पाहिजे. तुमच्याकडं सत्यवाले संकट भोगतात, वनवास, आणि जे दोषी आहेत ते आनंदात चष्मे घालून तुमच्या संग आहेत. हे देवेंद्र फडणवीस नव्हता बघितलं बा महाराष्ट्र, खरंच नव्हता बघितलं. जे त्या पक्षासाठी झिजले, ज्यांनी जेलं भोगले, ज्यांनी पक्ष उदयाला आणला, आज ते माणसं वनवास भोगायला लागले. मला नावं घ्यायचे नाहीत, ते नावं तुम्हालाही माहिती आहेत. अशी कित्येक तरी नावं आहेत. त्यांनी लेकरंसुद्धा उघड्यावरती ठेवली, पण पक्षाला मंदिर मानलं आणि ते वाढवलं. आज त्या लोकांचे काय आले म्हणून ते सांगतात. मी म्हणतो 70%पेक्षा जास्त ते म्हणते ते चाललं तेच राईट आहे, ओके पाटील चलून द्या, फक्त पुढं येता येत नाही. मागून सगळं आहे. मी केव्हाही गेम करू शकतो त्यांचा, हो केव्हाही.
पाचही पक्षवाले असताना सगळ्याचे माझ्याकडे आहेत. मी का उलटापालटा करू शकतो. नक्कीच जरांगे पाटलांनी एक कटुकटसाठी वेळ दिला आणि त्यांनी पुन्हा एकदा हे सांगितलं की आरक्षणाची लढाई संपलेली नाही, ती एक टप्प्यावरती आहे. इथून पुढे आरक्षणाच्या लढाईमध्ये आणखी पुढे जात असताना समाज सोबत आहे आणि हे सगळं सांगत असताना मी भविष्यात काहीच बनणार नाही, जे बनायचं होतं ते बनलो आहे आणि समाजाचा मुलगा बनण्यासाठीच हा सगळा अट्टहास होता, हा आशावाद पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी घेऊन दाखवला. धन्यवाद पाटील. धन्यवाद. तुम्हाला खूप शुभेच्छा. कट टू कट तुमच्या चॅनलला आमच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. खूप उंचीवर जाऊन गरिबाचे प्रश्न तुम्ही सोडावेत, त्यांचा आधार बनाव, तुम्ही त्यांच्या दुःखावरती फुंकर घालावत, त्यांच्या वेदना जाणून घेऊन गोरगरिबांसाठी तुम्ही त्यांच्या वेदना जाणून घेऊन प्रश्न मांडावेत. खूप मोठे व्हा. खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.